नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे सुकी लाल चटणी जी आपण वडापावसोबत किंवा भजींसोबत खातो। तर मी इथे 2 ते 2.5 कप बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ, थोडंसं हिंग टाकलं, पाणी थोडं टाकून हे छान असं भिजून घेतलेलं आहे बघा। खूप घट्ट आणि खूप पातळ नाही। त्यानंतर तेल गरम केलं, हाताने किंवा विस्करने असं आपल्याला ह्या पद्धतीने हा चुरा तळायचा आहे। सगळा चुरा मस्त कुरकुरीत तळून थंड करून घ्यायचा। त्यानंतर 3 सुके खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या, त्याचे लांबसर काप केले, मिक्सरमधून दळून घेतलं। त्यानंतर यामध्ये 25 ते 30 लसूण पाकळ्या टाकून दळून घेतलं। त्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं, 4 ते 5 चमचे किंवा आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकू शकतो। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडासा हा चुरा टाकायचा आणि दळून घ्यायचं। त्यानंतर सगळा चुरा हा मिक्सरमधून मस्त दळून घ्यायचा आणि सगळी चटणी एकत्र पुन्हा एकदा थोडीशी दळून घ्यायची। आपली ही चटणी तयार आहे। ब्रेड वडा, पकोडा, आपण वडापाव, भजे यासोबत ही चटणी खाऊ शकतो। चला मग सबस्क्राईब करा।